व्हॉट इज अप मित्रांनो, माझं नाव आहे निशांत साळवे आणि मी एक नवीन सिरीज चालू केली आहे ब्लॉग्सची, बेरोजगारचे ब्लॉग्स. जसं तुम्हाला माहिती आहे की एक दिवसाचा ब्लॉग मिस झालेला आहे, मंडेचा म्हणजे, कारण की संडेला ऑफकोर्स विसर्जन होतं आणि खूप नाचलो आहे. 2.5-3 तास बॅक टू बॅक. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, डेंजर नाचलो आहे मी, म्हणजे खूप अक्षरशः पाय हात बॉडी सगळं दुखत होतं. आणि एक एडिट पण होतं माझं, म्हणजे कामाचं होतं, तर त्याच्यामुळे मी एडिट म्हणजे व्हिडिओज बनवूच नाही शकलो. आणि आता रात्री 12 वाजून गेले, ट्यूजडे सुरू झालेलं आहे आणि माझ्या फ्रेंडच्या पप्पांचा बर्थडे, तर आम्ही त्याच्या घरी आलेलो आहे. बापरे, एवढं फ्रस्ट्रेटिंग झालेलं आहे, एवढं बॉडी पेन होतं आहे, बाहेर पाऊस पण चालू आहे, बाहेर घराच्या बाहेर निघायची इच्छा पण नाही होते. गणपतीमध्ये तर करावंच लागत होतं, पण आता तर नाही, बिलकुल पण मन नाही करतं बाहेर जायचं. बापरे, आता बघू. आता केक कट झालेला आहे, आता सगळे दुसऱ्याला केक भरवत आहेत आणि बघेल आता मग घरी जाईल किंवा बाहेर जाऊ कुठेतरी असं टाईमपास करायला. लेट्स सी. म्हणजे आता हा 12 वाजेपासून उद्यापर्यंतचा व्लॉग असणार आहे. लेट्स सी काय होतं काय नाही होत. भैया गए थे एक पेपर रहेगा. बॅकग्राऊंड डान्सर सगळ्यात करावे. एक काळा एक गोरा, रेशिस्ट नाही आहे मी, जरा पण रेशिस्ट नाही. राईटवाल्याचं नाव ब्लॅकी आहे आणि लेफ्टवाल्याचं नाव स्विफ्टी आहे. पागलसारखा एकटाच गाणे गातोय बघा, उभा आहे. 3 वाजले, पाऊस पडतोय डेंजर, अंधार येते खूप, लाईट एकच चालू येते. लिफ्ट आली, लिफ्ट आली, लिफ्ट आली, लिफ्ट आली. अजून पण माझं नाव आहे इथे. माय गॉड, स्टील डिअर. गणपती संपले म्हणजे तिथलं झालं आहे बघा. येतील आता एक एक करून. 1 2 3. वा लावळा. दुसरा पण एक राहायला ब्युटी क्वीनच एक नंबरची पोरगी आमच्या ग्रुपची. जो मागून येतो ती पोरगी ही बघा आली. साडेतीन वाजले सकाळचे, टाईम बघू शकता. आणि अजून पण हालतोगिरी संपलेली नाही. हा एक इथे बसलेला आहे आणि एक आता हागायला गेलेला आहे बाथरूममध्ये. एकदम डेंजर. लाईफ इज टफ गाईस.
व्हॉट इज अप मित्रांनो, सकाळ झालेली आहे. सकाळ नाही, दुपार झालेली आहे. आणि काल ॲक्च्युली सकाळच झालेली, काल पण झोपता झोपता थोडा लेट उठलो आहे आज पण. आज तरी मी विचार केलेला की मी एकदम लवकर उठेल आणि जिमला जाईल, पण आज पण लेटच झालेलं आहे. उठून टाईम झालेला आहे तसा, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, पण आळस अजून पण येतो आहे. पण आता काय नाही, आता बाहेर पाऊस तर पडत नाही, त्याच्यामुळे आपण फटाफट जिमला जाऊन येऊया. चला जिमला जाऊया. आज पूर्ण जिममध्ये मी एकटाच आहे. माय गॉड, सोलो जिमर. जिमवरतून घरी आलेलो आहे मी आणि आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे, एकदम फ्रेश झालेलो आहे. आणि लोक जिमला जाताना म्हणजे जिमला जाण्याच्या पहिले ब्लॅक कॉफी पितात आणि मी आल्यानंतर पितो ब्लॅक कॉफी. बापरे, आज खूप दिवसानंतर जिम गेलो. अक्षरशः महिना होत आला असेल मी जिमला नाही गेलेलो. म्हणजे मी बर्थडेच्या नंतर तर मला आठवतच नाही की मी जिमला गेलेलो. त्याच्यानंतर 2-3 दिवस गेलो असेल वीकमध्ये, पण त्याच्यानंतर मग गेलोच नाही. कारण की मग खूप सारे म्हणजे हे पण आलं, आपलं इंडिपेंडन्स डे पण आला मध्ये, मग त्याचा लॉंग वीकेंड आलेला. मग त्याच्यानंतर एकदा वीकेंडमध्ये असा ब्रेक झाला ना की मग त्याच्यानंतर वीकडेजमध्ये जायची इच्छाच नाही होत. मग त्याच्यानंतर मग परत गणपती आले, मग त्याच्यामध्ये पण इच्छा नाही होत जायची, कारण की सगळे असतात आणि मस्त असं वातावरण असतं, तर जिमला जायची इच्छा होत नाही. पण आता आज ट्यूजडे, तर आतापासून रोज जिमला जाणार आपण, कंटिन्युएशन गाईज. कारण की आपल्याला चांगली बॉडी बनवायची आहे ना, आपल्याला असं हातचा कट्टा दिसायचं आहे. बापरे, तर मी ब्लॅक कॉफी पितो आणि थोडा टाईमपास करतो. आणि मला अर्ध्या तासात माझ्या मित्राबरोबर बाहेर पण जायचं आहे, काहीतरी त्याचं काम आहे. मी राहतो गांदिवलीमध्ये, त्याला जायचं आहे बोरिवली स्टेशनला. आणि आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे, तर त्याच्यामुळे आज खूप गर्दी पण असणार आहे. पण चॉईस नाही, जावं तर लागेलच मला, मी जाणार आहे. आणि मग त्याच्यानंतर बघू, बिल्डिंगमध्ये पण आमच्या एक आहेत फॅमिली ज्या गौरी गणपती बसवतात, जर त्यांच्या इथे विसर्जनाला जावं लागलं तर तिथे पण जाणार. बघू, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. 5:30 वाजलेले, पितो आता ब्लॅक कॉफी, काहीतरी खातो आणि थोडा टाईमपास करतो. व्हॉट इज अप मित्रांनो, एक मिनटं, एक सेकंड. हां, मी आलो आहे घरी, म्हणजे 10-15 मिनटं आले. मी बोरिवलीला गेलेलो, म्हणजे मित्राबरोबर बाहेर गेलेलो. तर मी घरी आलेलो आहे आणि आता खूप झोप येते मला. बट आता मला फ्रेश होऊन कपडे बदलून मला जायचं आहे, म्हणजे ज्या मित्राच्या पप्पांचा बर्थडे होता तर त्यांच्या घरी जायचं. त्यांच्या घरी नाही, आम्ही म्हणजे आता बाहेर जाणार आहे, जेवायला बाहेर जाणार आहे सगळे, फॅमिलीज वगैरे सगळे. बापरे, खूप हेक्टिक दिवस जातो माझा, खूप थकलो आहे. बट आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि काय नाही, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला इंस्टाग्रामवरती जाऊन पण फॉलो करा. बस, अजून काय ते सांगणार नाही असं मी. काय गणपती पण म्हणजे 10-11 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन बाकी अजून पण, बट आपल्या इथलं वगैरे सगळं झालेलं आहे. म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये एक राहतात, त्यांची गौरी गणपती होती, त्यांचं पण विसर्जन झालेलं आहे. सगळं झालेलं आहे, फुल अँड फायनल, ऑल डन अँड डस्टेड. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.